शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। तुम्ही आता जो रिपोर्ट तयार करणार आहात त्यात ॲक्च्युअल खर्च न दाखवता आम्ही जी अमाऊंट सांगतो ती तुम्ही दाखवावी असं आम्हाला वाटतं। हे ब्लँक कॉल्स तुझ्या बाबांचे आहेत काय? सर नोटीसमध्ये असं लिहिलं आहे की दिलेल्या वेळेत जर आपण काम पूर्ण केलं नाही तर जे 7 कोटी रुपये दिलेत त्यावर 16% व्याज लावण्यात येईल। तुला जर एक गोष्ट सांगायची आहे दादांविषयी। बोला साहेब, कशासाठी बोलावलं मला? धर्माधिकारी साहेब, पांढरे साहेबांकडनं आम्हाला एक नोटीस आली आहे। हो, पांढरे साहेब म्हणाले मला तसं। त्यात तुम्ही त्यांना जो रिपोर्ट दिलात त्याचे डिटेल्स सुद्धा आहेत। अच्छा, मग काही प्रॉब्लेम आहे का त्यात? खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यात। पण मी तर सगळं व्यवस्थित चेक करून पाठवलं होतं, मला नाही वाटत त्यात काही चूक असेल म्हणून। नाही, त्यात काही चूक नाही, हीच खूप मोठी चूक आहे। म्हणजे साहेब मी त्या दिवशी पार्टीत म्हणालो होतो ना, जो ॲक्च्युअल खर्च झालाय तो न दाखवता आम्ही सांगतो तेवढा खर्च दाखवायचा म्हणून। मला वाटतं त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की तसं नसतं। मग ती पार्टी, ते जेवण, त्या गप्पा। एक मिनिट, म्हणजे तुम्ही ते सगळं हे काम माझ्याकडून करून घेण्यासाठी केलं होतं? मग तुम्हाला काय वाटलं माझ्या वाढदिवसाची पार्टी आहे? सॉरी हर्षवर्धन साहेब, पण मला वाटलं ती मैत्रीची पार्टी होती, व्यवहार नव्हता। हीच चूक आहे तुमची। कबूल, पण माझ्यासारख्या इमानदार माणसाकडून असल्या बेईमानीची अपेक्षा करण्यात तुमची चूक आहे नाही का हर्षवर्धन भोसले? आता राहिला त्या दिवशीच्या पार्टीचा प्रश्न। एक काम करा, त्या पार्टीचं बिल मला पाठवून द्या, मी ते चुकतं करेन। गरज नाही त्याची। एकदा माती खायला घातल्यानंतर पाणी कितीही पाजलं तरी मातीची चव जात नाही तोंडातून। हर्षवर्धन भोसले, मी जे काही केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे, आणि माती खायची कामं तुमची। बेईमानी तुमच्या बुद्धीत आहे हो, माझ्या बुद्धीत नाही। सॉरी, मी अशा प्रकारच्या कुठल्याही कामांसाठी तुमची मदत करू शकत नाही। आणि हो, हा चहा प्यालोय तुमचा, त्याचंही बिल त्या पार्टीच्या बिल बरोबर पाठवून द्या। नाहीतर त्या चहासाठी एखादं चुकीचं काम करायला सांगाल मला। येतो, नमस्कार। सर गप्प बसा। काय पाहिजे? वार्ता करायची तुझ्या संगत। ए चल निघ, माझी तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाही, चल निघ। हे बघा, 2 मिनटं आम्हाला द्या, आमचं म्हणणं ऐकून घ्या, आणि ते ऐकल्यानंतर तुमची आमच्याशी बोलायची इच्छा नसेल ना तर आम्ही जाऊ। तुम्ही कोण? मी अंतरा माझी मुलगी आहे।
अंतरा मोगरा मोगरा नाव आहे तिचं, माझ्या बायकोचं. त्या दिवशी याला सगळं समजावून सांगितलं होतं की मॅरेज सर्टिफिकेट, रेशन कार्ड सगळं दाखवलं त्याला, तर याच्या डोक्यात कसं जात नाही काय माहीत. हे बघा काका, तुम्हाला काय म्हणावं ते पण मला कळत नाही. वडीलधारे आहात तुम्ही, पण तुमच्यामुळं मी एवढा शांत बसलोय. नाही तर ह्याला तर घरात पण घेतला नसता मी. नाही, मी समजू शकतो तुम्हाला किती त्रास होतोय ते, पण आमची परिस्थिती जरा समजून घ्या ना. बस एकदाच मी तिला बघतो, म्हणजे ती अंतरा आहे का मोगरा आहे ते कळेल. माझ्या मनाची ओरवर तरी थांबेल एकदाच. काका, तुम्ही काय म्हणताय ते समजते मला, पण विश्वास ठेवा काका माझ्यावर. ती माझी बायको आहे मोगरा, तुमची अंतरा नाही आहे ती. ते कळेलच ना थोड्या टायमामध्ये. काय कळेल ते? हां, काय कळेल? तुझे मन्या मोगरा कुठं गेले? बाजारहाटासाठी बाहेर गेली आहे, मार्केटला. येईल एवढ्यातच. आणली भाजी. जा. अंतरा काय झालं ग अंतराचं? नाही ग, अजून काहीच कळलं नाही, पण कळेल काही दिवसात. पण आज मला खरं तर तुला एक वेगळीच गोष्ट सांगायची, त्याचसाठी मी आले आहे आज. वेगळी गोष्ट? कंची वेगळी गोष्ट? माईंनी मला सांगितली हर्षवर्धन भोसलेंबद्दल, माझ्या नवऱ्याच्या मोठ्या भावाबद्दल. काय सांगितलं? हेच की
ते आदित्यचे थोरले बंधू जरी असले तरी भोसले मात्र नाही. हर्षे अशी कोडी काऊन घालून राहिली तू? नीट काय ते सांग बरं. सांगते. हर्षवर्धन भोसले भोसले नाहीत. म्हणजे तो माईंचा मुलगा नाही. मन्या मन्या, अरे अंतराने ओळखलंच नाही आपल्याला. गुरुजी गुरुजी चिंता नका करू. आव ती थैली ठेवायला गेली ना मी. अंतरा अंतरा शाण्या, काय नाटक लावलंय रे तू? हा, कुणाला का मारतोस? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? समजा कळताय, समजा कळताय मले ती का अशी वागून राहिली. गुरुजी हा फोकलीचा धमकावत असणार तिला. हे बघा काका, तुमच्या वयाला मान देऊन मी तुम्हाला घरात घेतलं, तर तुमचं ए बी एनं त्याला बोट दिलं तर फार गचांडी धरायला लागलं की माझी हे बघा ह्या मनाची काहीच चूक नाहीये. ही अंतरा म्हणजे तुमची बायको ही माझ्या अंतरासारखीच दिसते. तुमचा विश्वास बसत नसेल पण मी तिचे फोटो आणलेत. बघा बघा बघा, हे फोटो बघा 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 बघा. पट्टे ना, अगदी तशीच दिसते ना. बघा काका, आता तुम्हाला कसं समजून सांगू तेच मला कळत नाहीये. नाही म्हणजे माझी बायको मोगरा तुमच्या पोरीसारखी दिसत असेल कदाचित, पण ती तुमची पोरगी नाहीये काका. हे बघा, आता जे काही झालं ते समजा तुमच्या समोरच झालं का नाही. समजा ती तुमची पोरगी असती तर तिने तुम्हाला ओळखलंच असतं. नाही नाही, तुम्ही एवढं सांगा, ओळखलं असतं का नसतं. ही तुमची आयडिया कुठून दुर्बुद्धी झाली आणि तुमचा सल्ला ऐकला असं झालंय मला. सर, आपला प्लॅन करेक्ट होता, पण तो माणूस आयत्या वेळी धोका देईल असं वाटलं नव्हतं. जस्ट शट अप. एक साधा फालतू आर्किटेक्ट मॅनेज करता आला नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्याशी सगळं क्लिअर बोलून घ्या म्हणून. सर, मी बोललो होतो. इनफॅक्ट तुम्हीही बोलला होतात, पण दारूच्या नशेत म्हणा किंवा त्याच्या लक्षात आलं नाही आपलं म्हणणं. त्याच्या लक्षात आलं का नाही मला माहित नाही, पण माझ्या लक्षात मात्र एक गोष्ट नक्की आली आहे. कुठली सर? ओझी वाहता येतात म्हणून बैलाला कधी टांग्याला जोडायचं नसतं, तिथे घोडाच असायला लागतो. म्हणजे सर, मी बैल नाही, तुम्ही गाढव. येतो सर. राजाराम पांढरेंनी आतापर्यंत धनाजीरावांना सगळा हिशोब दाखवला असणार.
वाचण्याचा एकच उपाय शिल्लक आहे. सरळ जाऊन त्यांचे पाय धरायचे आणि पुढची मुदत वाढवून घ्यायची. याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय मला तरी दिसत नाही. म्हण्या चल. अहो पण गुरुजी आपली अंतर आहे. नाही म्हण्या, ते म्हणतायत ते बरोबर असेल कदाचित. म्हणजे ती जर अंतरा असेल ना तर ती मला ओळखत नाही असं कसं होऊ शकतं? आता कसं बोललात काका? हा, आता हेच जरा याला समजून सांगा ना. चल म्हण्या चल. जाण्यापूर्वी एक विनंती होती. बोला ना काका. नाही म्हणजे ती अंतरा नाही आहे हे मान्य, पण जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत मी तिला येऊन भेटू शकतो का? म्हणजे मला तिच्याशी बोलता येईल. मी बोलेन मोगरा म्हणूनच, पण अंतराशी बोलण्याचं समाधान लाभेल मला. एवढे उपकार कराच मला. अहो नाही नाही, अहो काका उपकार कसले यात? नाही म्हणजे तुम्हाला तिला भेटायचं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त भेटायला येताना एकटे येत जा. नको ती व्याज नको. बरोबर? ठीक आहे, धन्यवाद. हो या ना काका. या. फोन का उचलत नाहीयेत धनाजी माने? एकतरी अशी नोटीस पाठवून आधीच टेन्शन दिलंय मला. त्यात फोन पण उचलत नाहीयेत. नक्की काय आहे धनाजीरावांच्या मनात? कुठला खेळ खेळत आहेत ते माझ्याशी? मी जर असं चालू राहिलं ना तर पुढे काय होईल काहीच सांगता येत नाही. सांगता येत नाही काहीच. नाही जयसाहेब, माझी यात काही चूक नाहीये. मी काहीच केलेलं नाहीये. तू खोटं बोलतोस. तूच धनाजीरावांना फसवलंस आणि नक्षलवाद्यांकडून मिळालेले 3 कोटी रुपये लुबाडण्याचा प्रयत्न केलास. ह्यामध्ये तुला पोलिसांची साथ होती. मिळाल एका मान्यवर आणि सरकारी व्यक्तीला फसवून त्याच्याकडून पैसे लुबाडल्याबद्दल 420 कलमाखाली त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात आली. नाही मिलोड, नाही. हर्षवर्धन भोसले, धनाजीराव मानेच्या कचाट्यातून सुटण्याकरता तुला काही ना काहीतरी हालचाल करावीच लागेल. नाहीतर हर्षवर्धन भोसले तुरुंगात खडी फोडतोय आणि त्याची बायको आपल्या लहान मुलासोबत त्याला भेटायला तुरुंगात आली आहे. असं चित्र समोर उभं राहायला जास्त वेळ लागणार नाही. नाही नाही नाही, तुला काहीतरी करावंच लागणार. करावंच लागणार हर्षवर्धन. You have to do something.